थांब. तुला वाटतंय का तू शिकलेली कला वाया गेली आहे? तुला वाटतंय इतका वेळ दिला पण काहीच उपयोग झाला नाही? तर एक खरं, देव कधीच कोणालाही काही उगच देत नाही आणि तुझी कला तर अजिबात वाया गेली नाही. आज मी तुला असं काही सांगणार आहे जे ऐकल्यावर तू तुझ्या प्रत्येक कलेला पुन्हा एकदा प्रेम करशील. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही एक कला असते. कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या मनात हा विचार येतो की मी इतकं शिकले, इतक्या गोष्टी आहेत माझ्यात, पण काय उपयोग? गाणं, पेंटिंग, डान्स, शिवण क्लास किंवा भरपूर काही, पण आता काहीच कामाचं नाही. हळूहळू आपण त्या कलेपासून दूर जातो, तिला विसरतो आणि कालांतराने आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. पण खरं तर कला म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी नाही, तर ती आपलं अस्तित्व असतं, नाही का? हळूहळू आपण त्या कलेपासून दूर जातो आणि आपण आपल्यापासून दूर जातो. आपण गातो, लिहितो, चित्र काढतो, हे सगळं वेळ घालवण्यासाठी नाही, तर जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी करतो ना, तेव्हा आपलं मन हलकं होतं. त्यामुळे कोणतीही कला असो ती आपण जोपासायला पाहिजे. आणि आयुष्यात एक वेळ येते जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. तेव्हा ना पैसे कामाला येतात ना लोक, तेव्हा कामाला येते ती आपली कला. आपण पुन्हा ते नव्याने सुरुवात करतो, नव्याने आपण स्वतःला शोधायला लागतो. सगळ्याच गोष्टी लगेचच उपयोगी पडत नाही. कधी कधी वर्षानुवर्ष काहीच होत नाही, पण एक दिवस अचानक तीच कला आपलं आयुष्य बदलते. आज आपण शिकतो, उद्या कदाचित त्यातून आपली ओळख मिळेल, कदाचित आपण कोणाचं आयुष्य बदलताल म्हणून. लोक म्हणतील, काय होणार यातून, उगच वेळ वाया घालवतेस, अमक ढमक. पण नाही, आपली कला ही आपण जोपासायला पाहिजे आणि त्यानुसार आपण राहायला पाहिजे. कोणतीच गोष्ट कधीच वाया जात नाही. माझी आई मला नेहमी म्हणायची, बेटा शिक, शिकलेलं कधीच वाया जात नाही, करत राहा. हे पहा, मी लहानपणापासून म्हणजे मला जेव्हापासून समजतं तेव्हापासून माझी आई शिवण काम करायची आणि एका दिवसात ती 12-12, 15-15 असे ब्लाऊज काढायची. अख्खा दिवस तिनं मशीनवर शिवण काम करत असायची. मी नुसतं लक्ष देऊन पाहिलं जरी असतं तरी मी एक आज प्रोफेशनल टेलर बनलेली असते. पण नाही, त्यावेळेस तेवढी अक्कल नव्हती आणि समज सुद्धा नव्हती. पण आज तीच गोष्ट उपयोगी येते जेव्हा आपण साध्या ब्लाऊजला 300-350 आणि जसं जसं आपण त्या ब्लाऊजचे हे वाढू तसे 500-600 रुपये जेव्हा आपल्याला एका ब्लाऊज साठी देण्याची वेळ येते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, मला तरी असं वाटतं की मी त्यावेळेस जर शिकले असते तर नक्कीच मला फायदा झाला असता. आणि कित्येकही साड्या अशा पडून आहेत जे की फक्त ब्लाऊज ते टाकण्याचा कंटाळा आणि त्याची शिलाई. आपण ती शिलाई देऊ शकत नाही असं ह्यातला प्रकार नाही, पण एवढं काही अवघड नाही जेणे की आपण एवढे पैसे आपण ते टेलरला तिथे देण्यासारखे. तर चला म्हटलं, आपणच शिकायला काय हरकत आहे. असंही माणसाने आयुष्यभर शिकतच राहावे, शिक्षणाला वय नसते. त्यावेळेस आई सांगायची, त्यावेळेस अक्कल नव्हती, बुद्धी नव्हती. पण चला म्हटलं, आता अजून वेळ गेलेली नाही. जेव्हा डोक्यात प्रकाश पडला तिथून खरी सुरुवात. तर मग इथेच जवळची माझी फ्रेंड आहे, तिच्याकडे जाऊन थोडं तिचं डोकं खाऊन का होईना शिकून घेतलं. असं प्रॉपर मेजरमेंट घेऊन नाही येत ब्लाऊज वरून, पण चला पेपर कटिंग करून तर जमतं. थोडं का होईना सुरुवात होतं. पहिले असं वाटायचं किती किचकट आहे, चांगला कपडा कट करायचा, परत त्याला जोडत बसायचं, का हा वेडेपणा असं वाटायचं. पण आता जेव्हा वेळ आली ना, तेव्हा असं वाटतं की नाही, ते बरोबर आहे. आणि पहा, सगळं छान कट करून हा छान पैकी सुंदर ब्लाऊज मी शिवून घेतला आहे. आणि हो, काल ह्यांनी गजरा आणलेला, तर मी साडी सुद्धा घातलेली होती, एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर हा कोणता ब्लाऊज आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर. फोटो काढायचं मी विसरून गेले साडीवरचा, आणि इतकं छान, इतकं समाधान वाटतं की तुम्हाला शब्दात सांगणं अशक्यच आहे. कारण की कोणतीही कला जर आपण मनापासून जोपासली तर तिचा आनंद काही एक वेगळाच असतो. तर चला भेटू नंतर, बाय.